तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। झाली का? किती नेनते पेने घेसी लटिकाची प्रेमादालीसी, जगासी जैसा ठेवितोसी तैसे मजसी चालना, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, वचनायका कमळापती माझी लंकाची विनंती, कर जोडितो कधी काळी आपण असावे जवळी, राजा रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान की जय, श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। पुण्य पावन असणारी पवित्र नगरी आणि पवित्र नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेली पवित्र श्रीराम कथा, आणि म्हणून कथेला सुरुवात करताना भगवंताच्या चरणावरती नतमस्तक, ह्या व्यासपीठाचे अधिष्ठान मूर्ती असणारे आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण बालासाहेब पाटील पाटील यांच्या चरणावरती नतमस्तक, आमचे रामायणाचार्य मारुती पाटील असतील, सर्व वाचक सूचक असतील, सर्व श्रोते मायबाप असतील, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात। कथा अगदी गोड आहे। हनुमंतराया द्रोणागिरी नावाचा पर्वत घेऊन जाताना भरतांचा गैरसमज झाला आणि भरतांनी त्या ठिकाणी बाण मारला। हनुमंतराया त्या ठिकाणी बाणासह आले। राम नामांकित बाण आणि राम नामांकित बाणाला यथोचित मान दिला आणि या ठिकाणी आले। आणि आल्याच्या नंतर दोन भक्तांमधला संवाद आहे आणि दोन भक्तांचा संवाद त्या ठिकाणी कसं तर भरत प्रेमाचा संपूर्ण असे असणारे भरतजी। आणि म्हणून दोन भक्तांमध्ये प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विन नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई अशा पद्धतीचा अतिशय प्रेमाळ त्या ठिकाणी चाललेला संवाद। आणि या ओळीमध्ये हनुमंतरायांना वाटायला लागलं हे भरतजी नाही तर हे राम आहे। आणि म्हणून किती लढी पण घेताल त्या ठिकाणी लटक प्रेम तुम्ही जगाला दाखवता, मेहनती पण ह्या ठिकाणी घेताय। हे जगाला त्या ठिकाणी चाललं पण मला चालणार नाहीये, कारण मी तुमचा निज भक्त आहे आणि माझे तुम्ही स्वामी आहेत, माझे तुम्ही देव आहेत, माझे तुम्ही सर्वस्व आहे। अशा पद्धतीनं हनुमंतराया भरतजींना प्रभू राम समजून बोलायला लागले। सर्वत्र आशसी असोनी विश्वा वेळ लाविसी जगीचे जगान दिससी पाहता बसी आणि म्हणून त्या ठिकाणी कसं देव आहे
पद्धतीनं देव आहे असं सांगतोय, पण जिकडं पाहावं तिकडं त्या ठिकाणी विश्वाला वेळ लावलेला आहे. कोणी जप करते, कोणी याग करते, कोणी तप करते, पण त्याला त्या ठिकाणी तू मिळाला नाहीये. त्या ठिकाणी विश्व मोहित असं करणारा तू आहे आणि त्या ठिकाणी सर्वाभूती राम अशी असणारी तुझी ख्याती आहे, पण त्या ठिकाणी तू कोणालाही मिळत नाही. आणि जर एखाद्या वेळेस तू आलास तर सूक्ष्म रूप त्या ठिकाणी धारण करतोय असा असणारा तू आहे. आणि म्हणून हे माझ्या पुढे काही चालणार नाहीये अशा पद्धतीने हनुमानजी बोलतात. जे जे पहावया निघाले तेथे उगवले नागवे हरी हरी दकेले हिंडविले दिगंती. आणि म्हणून जे काही तुला पाहण्यासाठी जे निघाले ते मात्र संसारावरती त्या ठिकाणी पाणी सोडले. त्या ठिकाणी कसं तर संसारी असावे, असून नसावे, भजन करावे वेळोवेळा. या न्यायाने काही लोक त्या ठिकाणी तुला भजन करतायत, पण काही ठिकाणी संसार लटकाय, लटिका संसार त्या ठिकाणी व्यर्थ हरिविन अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काही लटिका व्यवहार आहे म्हणून सोडतायत आणि तुझ्या मार्गामध्ये त्या ठिकाणी लागतायत. अशा पद्धतीनं जगाला तू वेळ लावलेला आहे आणि अशा पद्धतीनं वेळ लावून त्या ठिकाणी कौतुक तू पाहतोय, पण हे माझ्या पुढे चालणार नाहीये. एकी आणि चवर दिले एका पाला खाऊ लागले एकी द्रनरस सेविले पाहू लागले तुझं लागे. आणि म्हणून एक त्या ठिकाणी काय तर अन्नाचा त्याग केलेला आहे. मला माझा भगवंत मिळाला पाहिजे, मला माझं ध्येय त्या ठिकाणी माझा ईश्वर आहे आणि म्हणून मला त्याची प्राप्ती झाली पाहिजे. अशा पद्धतीने काही जण विचार करतायत आणि अन्न त्यागतायत. कोणी पाणी त्या ठिकाणी सोडतं, कोणी वायू पिऊन त्या ठिकाणी राहतं, कोणी त्या ठिकाणी वृक्षाची पानं खाऊन राहतं. अशा असताना तू जगाला वेडा करतोय, असा असताना तू कसं तर कानाडा राजा पंढरीचा आहे अशा पद्धतीनं. पण हे सर्व लटिका माझ्या पुढे चालणार नाहीये. तू खरा आहे आणि ते तुझं रूप या ठिकाणी मला दाखव. किंवा अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी काय लटका असणारं रूप धारण केलेलं आहे. अशा पद्धतीनं हनुमंतराया भरतजींना बोलता. एका माता जटा भार एकी बळी मेले शरीर एक सेवती उदक मात्र एकी निरही सांडिले. आणि म्हणून कोणी त्या ठिकाणी जमिनीचा भार आपल्या त्या ठिकाणी शिरावरती वाढवलेला आहे, कोणी केसाचे भार त्या ठिकाणी वाढवलेला आहे, कोणी त्या ठिकाणी काय तर आपलं शरीर वाढवलेलं आहे. तुझा ध्येय त्या ठिकाणी तुला ठरवलं आणि ध्येयाच्या प्राप्तीसाठी आपापल्या पद्धतीनं सर्वोच्च जो असणारा पर्याय आहे तो पर्याय त्या ठिकाणी निवडतायत, पण तू मात्र त्या ठिकाणी सर्व सोडतोय. अशा पद्धतीनं कोणी त्या ठिकाणी तणाचा शेजार किंवा तणा वरती त्या ठिकाणी आपलं सर्व त्या ठिकाणी राहतोय. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कोणतं हनुमंतराया बोलायला लागले. एक झाले वक्लांबर एका चर्माचा दरबर एका तृणाचे शेजार एकाच विस्तर नरकेशे. कोणी त्या ठिकाणी सर्व वस्त्र सोडले आणि वल्क लांबर त्या ठिकाणी परिधान केलं आणि त्या ठिकाणी तुझा शोध घेण्यासाठी फिरताय. कोणी त्या ठिकाणी तृणाचा शेजार केला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कसं तर सविस्तर अशा पद्धतीनं चर्म छादर कोणी त्या ठिकाणी हे करताय आणि अशा असताना तू आहेस असं कोण हनुमंतराया. एके झाले मोडके दंडी मंडी भगवे सुडके एके वडिले फडके एके बोलके अति चतुर. आणि म्हणून एक त्या ठिकाणी बोबडं व्हावं किंवा बोडकं व्हावं अशा पद्धतीने कोणी त्या ठिकाणी करतंय, कोणी अंगावरती भगवे वस्त्र परिधान करतं आणि तुझ्या शोधासाठी त्या ठिकाणी फिरतंय. अशा पद्धतीनं सविस्तर किती सांगावं किंवा काय तुझं वर्णन करावं असं असताना तू लढा लावतोय. अशा पद्धतीनं हनुमंतराया बोलायला लागले आणि मग पुढं काय होते. ऐसी पाहती तुझं लागे सर्वतान दिससी जगी असनी त्याच्या सर्वांगी भ्रमण वेगी करी दिसी. आणि म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुला शोधण्याचा प्रयत्न सर्वजण आपापल्या पद्धतीनं करतायत, पण तू सर्व त्याच्या ठिकाणी कसं तर स्वतः त्यांच्या शरीरावर असतं, त्यांच्या
सोबत असतो पण त्यांना दर्शन देत नाहीयेस, असा करतोय आणि हे माझ्या पुढे चालणार नाही बरं का, असं कोणतं हनुमंतराया बोलायला लागले. ते मजसी न चले मत मी जाणत से समस्त लपलासी जेथ तिथ मी समस्त सांगे. आणि म्हणून हे सर्व प्रकार, हे जे तुझा लतिकापण आहे, हा जो तुझा सर्व प्रकार आहे, तो माझ्या पुढे चालणार नाही बरं का. तू कुठे जरी लपला किंवा कुठे जरी गेलास तरी त्या ठिकाणी मी तुझा सांगत आहे, त्या ठिकाणी मी तुझ्या सोबत येतो. अशा पद्धतीनं किंवा जिथं जिथं तू आहेस तिथं त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी असतो. अशा पद्धतीनं हनुमंतराया बोलतात. पाहत्या भेनेरे बसी बापुडे चले मते पाहता भेनेर बसी बापुडे विढाला विसी शेखी पाहणे होऊन राहसी हे कोणाशी लक्षे पाहण्यासाठी आलं तर त्याच्या भीतीने त्या ठिकाणी लपतोय. अशा पद्धतीनं तू त्या ठिकाणी तुझं वास्तव्य असून त्यांच्या डोळ्यापुढे येत नाहीस किंवा त्यांचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना देत नाहीस. पण हे माझ्या पुढे चालणार नाही. हे कशामुळं एवढं बोलणं तर कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन तिन्ही लोक. अशा असणाऱ्या ज्यांचं कर्म धर्म त्या ठिकाणी भगवंत आहे किंवा विषय येतो त्यांचा झाला नारायण, अशा असणाऱ्या हनुमंतराया. आणि म्हणून देव भावाचा अशा असणाऱ्या देव भाव त्या ठिकाणी हनुमंतरायाचा आहे. आणि म्हणून हनुमंतराया देवावरती नवे नवे भरतीवरती राम समजून अशा पद्धतीने बोलताय. माग काढिता वेळ लगे जडी बोलिता मेत्या असे तपता लाज सर्वता सेना. तुम्ही काय केलं तर त्या ठिकाणी माग काढताना तुम्हाला वेळ लागत नाहीये. तुम्ही त्या ठिकाणी जळामध्ये गेलात आणि मास्य त्या ठिकाणी झाले, मत्स्य रूप त्या ठिकाणी तुम्ही धारण केलं. अशा पद्धतीने बोलतायत. पर्वत पडिला पाठीवरी ओळखीन देसी तरी तेथे धरिता निर्धारी रूपांतरी नकोतसी. आणि म्हणून त्या ठिकाणी कसं तर त्या पूर्ण अवतारमध्ये सांगायला लागले पर्वत पाठीवरती पडलं. अशा असणारे तुम्ही, पण हे एवढं जरी झालं तरी त्या ठिकाणी तुम्ही तुमचं मूळ स्वरूप जे आहे ते मूळ स्वरूप त्या ठिकाणी कोणाला दिसू दिलेलं नाहीये. धावना धावात मागेसी भेणे भेणे शुकुल घोषी वेदिताती हो भोग धरिसी करुणा बाकीसी आणि वाद. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रथमी रसातळाला जात होते. जाताना तू त्या ठिकाणी वराह रूप धारण केलं आणि वराह रूप धारण करून त्या प्रथमीला वाचवण्याचं काम तू केलं. तुमच्या त्या ठिकाणी दाताकडे किंवा तोंडावरती त्या ठिकाणी प्रथमीला झालं. अशा असणारे तुम्ही आहात, परंतु हे माझ्या पुढे काही चालणार नाही बरं का, अशा पद्धतीने बोलतात. तेथे ओळखिता निर्धारी जाबाडे परोसोनी भारी गुरगुर करीसी खांबा भितरी नरका केसरी होऊन टाकसी. आणि म्हणून पुढचा अवतार सांगायला लागले कसं तर भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी सुमारी याने भक्त राखणारा देवा भक्त तारण्याला खांबा तुरी प्रगटली मूर्ती. अशा असणारा तो नरसिंह अवतारामध्ये भक्तांचं रक्षण करण्यासाठी खांबा मधून त्या ठिकाणी प्रकट झाला आणि दुर्जनाचा संहार त्या ठिकाणी केलाय. अशा पद्धतीनं हनुमंतराया बोलतात. नखकेश तिखट भारी हाती धरुणी अंगावरी उदर चरणी नखाग्री करीसी बाहेर पहाटाची. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या हिरण्यकश्यपाचा असणारा वर होता की त्या ठिकाणी नरापासून मृत्यू नाही, एखाद्या देवापासून मृत्यू नाही किंवा त्या ठिकाणी दिवसा मृत्यू नाही, रात्रीला मृत्यू नाही, घरात मृत्यू नाही, बाहेर मृत्यू नाही, हत्यारापासून मृत्यू नाही. अशा पद्धतीचा वर त्याला दिलेला होता. आणि म्हणून त्याचा असणारा कसं केलं तर तू त्या ठिकाणी नर नागेश्वरी असा असणारा त्या ठिकाणी रूप धरलं. आपल्या तीक्ष्ण नखाने त्या ठिकाणी त्या हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी कोटा पडला किंवा पोट फाडलं आणि त्याचा अंत तू केलेला आहे. असा असणारा तू आहे. अशा पद्धतीने हनुमंतराया प्रभू राम समजून भरताना बोलायला लागले. कोशी बापुरा भिकारी रंग दिन गुजब होऊ नाही देख बळी पाशी भीक
बटूक वेश धारण केला, ब्राह्मण वेश धारण केलं, त्या ठिकाणी मागणीसाठी गेला आणि त्याला छळ केला आणि 3 पाऊल जागा मागितली, 2 पावलं त्या ठिकाणी पृथ्वीचा असताना 1 पाऊल केलं. अशा पद्धतीनं 1 पाऊल त्याच्या शिरावरती दिलं. असं असताना तू त्या ठिकाणी कोणासाठी तर त्या ठिकाणी करतोय आणि हे माझ्या पुढे चालणार नाहीये. बळी राजा चतुर भारी तेरे ओळखोनी निर्धारी धरणी द्वारपाल करी आजा पिवारी चेष्टत. आणि म्हणून बळीराजा कसा होता तर चतुर होता, त्याने तुला सांगलं, त्याने तुला ओळखलं आणि म्हणून 3रा पाय मस्तकावरती ठेवण्यास सांगितलं खरं, पण तुझा पाय त्या ठिकाणी पकडला धरला आणि सांगितलं तू माझ्या पाठी राहावं, काय म्हणून तर द्वारपाळ म्हणून. अशा पद्धतीचं चतुर होता, हुशार होता आणि म्हणून त्या ठिकाणी तू द्वारपाळ झाला. अशा पद्धतीने हनुमंतराय बोलताय. ते दोन्ही लपताल वर सवरे मागण सांडिती मागाने मग आपुले मायाची म्हणे निजनी माडे काढीसी. आणि म्हणून तिथून पुढे निघालं आणि त्या ठिकाणी परशुराम अवताराचं सांगायला लागले. त्या ठिकाणी काय केलं, परशु हातामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी आपल्या आईचं मड त्या ठिकाणी पाडलं. कुणाच्या सांगण्यावरून तर वडिलांच्या सांगण्यावरून. अशा पद्धतीचं तू आहेस असं त्या ठिकाणी हनुमंतराय बोलताय. लटकीचं मोकलीने धाये रडसी माये माये लोक म्हणते झाले काय अपूर्व काय केवढे. आणि म्हणून त्या ठिकाणी लटकीचा व्यवहार अशा पद्धतीने लटकर रडणं दाखवायला लागला. अरे माझी आई अशा पद्धतीचा रडणं त्या ठिकाणी करत होता, जसं काही त्या ठिकाणी माहित नाही अशा पद्धतीने करत होता. लोक विचारत होते काय झालं, एवढं अपूर्व काय घडलं, अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलत होते. आणि मग काय झालं पुढे बघू. आताची पहा पारोकडे किती मिळविले माकडे सागरी तरुणी गुंडे लंका कैवाले घेतली. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने आईचा असणारा अंत केला. 21 वेळा त्या ठिकाणी प्रथमी निक्षत्रिय केली आणि पुढे येऊन सांगायला लागले आताच या ठिकाणी या जन्मातलं किंवा या अवतारातलं सांगायला लागले अरे काय एवढी माकडं त्या ठिकाणी मिळवली. आणि त्या ठिकाणी लंकेवरती सेतू बांधला, त्या सागरावरती सेतू बांधला आणि असणारा त्या सुबेळा नावाच्या पर्वतावरती आला. असा असणारा तू आहे. करुणिया महाजन मारविला लक्षोमन शरणागत विभीषण तुही सांडून पळलासी. आणि म्हणून आता त्या ठिकाणी समुद्रावरतील त्या दगडापासून सेतू बनवला. सेतू घेऊन त्या ठिकाणी सेतूवरून सर्व वानरा सह पुढे आला आणि येऊन त्या ठिकाणी बंधू असणारे लक्ष्मणजी त्यांना त्या ठिकाणी रणांगणामध्ये रक्ताच्या तिरोळात पडलेलं त्या ठिकाणी सोडलं. विभीषणजी शरणागत आहेत त्याला सोडलं आणि या ठिकाणी येऊन सोडून त्या ठिकाणी पळवून आला. किंवा अशा पद्धतीनं कोण तर हनुमंतराया भरतजींना बोलतायत. कोण समजून तर राम समजून. मग पुढे काय होते. राम मी मारुती लपणी नचले मज प्रती ओठ चाल शीघ्र गती उर्वळला पती उठावया. आणि म्हणून तू राम आहे पण मी सुद्धा मारुती आहे, तुझा दास आहे. आणि म्हणून हे चाललं किंवा हे लग्न माझ्यापर्यंत चालणार नाही, माझ्या पुढे हे तुझं ठकवलं चालणार नाहीये. आणि म्हणून काय कर शीघ्रतेने ओढ आणि तात्काळ अशा पद्धतीने आपण सुवेळावरती जाऊया. उर्मिलाचे पती असणारे लक्ष्मणजी त्यांना आपल्याला उठवायचं आहे किंवा त्यांना उठवूया चला. अशा पद्धतीने हनुमंतराया भरतजींना बोलता. घेवनी मोहाची बंदी घेवनी आज्ञा व्रती कोण म्हणून मज प्रती पुसुनी निश्चिती आला. मोहाची बुद्धी त्या ठिकाणी घेतली, 3 वरती घेतोय आणि कोण आहे त्याचं मला विचारतोय. अशा पद्धतीने हनुमंतराय बोलतायत. आणि मग पुढं काय झालं. एक वरला से रावण त्यासी मारिता न लगे क्षण नयता पुंची बांधून नीन जान श्रीरामा. काय ताकद
येणार रामादेवी त्याला मारेन, पण तू सोबत आलं पाहिजे. आणि जर येत नसेल तर कसं तर माझ्या शेपटीला बांधून घेऊन जाईल. एवढं बोलण्याचा त्या ठिकाणी कसं तर भाव बळ्याकडे आवडे तैसा हरी. आणि म्हणून भाव आहे, आणि भाव तिथं देव आपण म्हणतो. अशा असणाऱ्या भावामुळं किंवा भावापोटी त्या ठिकाणी कोणतर हनुमंतराय त्या ठिकाणी प्रभू राम समोर भरतजींना बोलायला लागले. आणि मग भरतजी पुढे काय बोलतात, लक्ष्मण निर्गणिन रावण अभिषेक किण विभीषण तरी मी दूत जाण रामा. अरे मी कोण आहे, मी तुझा दूत आहे. आणि म्हणून जर मी त्या ठिकाणी लक्ष्मणजींना उठवतो, त्या ठिकाणी विभीषणजींना लंकेच्या सिंहासनावरती बसवतो, त्यांचा राज्याभिषेक त्या ठिकाणी करतो. हे जर माझ्याकडून झालं किंवा हे जर मी केलं तरच तुझा दूत आहे. अशा पद्धतीनं कोण तर हनुमंतराया भरतजी समजून त्या ठिकाणी काय राम समजून भरतजींना बोलायला लागले. सोडविन सीता सुंदरी सुर सुरविन जग जरी सुरवरा जय जय जयकार अयोध्या नगरी प्रवेश. आणि म्हणून लंकेच्या राज्य सिंहासनावरती त्या ठिकाणी विभीषणजींना बसवेल, त्यांचा राज्याभिषेक करेल. आणि त्यानंतर जी माझी माता सीता सुंदरी आहे, त्या माता सीता सुंदरीला त्या ठिकाणी सोडवेल. सकाळचे 33 कोटी देव आहेत बंदी खाण्यामध्ये रावणाच्या, त्या 33 कोटी देवांना त्या ठिकाणी सोडवेल. सर्वांना सोडवून त्या ठिकाणी अयोध्येमध्ये वाजत गाजत अशा पद्धतीने मी प्रवेश करेन. आणि हे केलो तरच मी तुझा दूत आहे. अशा पद्धतीनं ऐसा प्रतापी गहन सकाळ भक्तांचे भूषण कसं काम बांधवाडी काळ खातला तोडरी. अशा असणारे वज्र देई हनुमंतराया भरतजींना बोलतात, इतके कल्याविण सर्वथा तुझा ढळ दे मी रघुनाथ वायाच गो नको आता उठ तत्वता जाऊ तेथे. आणि म्हणून इतकं पूर्ण कार्य केल्याशिवाय किंवा जे काही कार्य आहे ते कार्य पूर्ण केल्याशिवाय मी काही थांबणार नाहीये. आणि म्हणून थांबू नको, चल वायाच असं असणार त्या ठिकाणी लटकपणा घेऊ नको, चल आपल्याला योग्य ते कार्य करायचं आहे. अशा पद्धतीनं दूत किंवा दास असणारे हनुमंतराया राम समजून भरताना बोलतात, दोन लक्ष्मण ऐसे नव्हे जेने स्वामी द्वास बाधा पावे ऐसे न धरावे राघवे वेविन घावे युदासी. आणि म्हणून आता हे सर्व सोड आणि कुठं तर त्या ठिकाणी युद्धाच्या स्थळावरती जायचंय, बंधू लक्ष्मणजींना उठवायचंय. आणि म्हणून आता घाई करा, आता उचाला, आपल्याला तात्काळ अशा पद्धतीनं सुवेळावरती जायचं आहे. युद्ध धर्म सांडिसी दूषण लागे सूर्यवंशाशी आणि सकळा ते मारविसी हत्या घेसी निज माथा. आणि म्हणून त्या ठिकाणी तू जर युद्ध बुद्धी सोडला किंवा युद्ध सोडलं तर तुझ्या कुळाचा असणारा काय ब्रीद वाक्य आहे, कसं तर रघु कुल रीत सदा चले आई राम काय पर वचन न जाई. असा तर तुझ्या कुळ धर्माचा असणारा काय तर विचार आहे किंवा असा असणारा ब्रीद वाक्य आहे. अहो त्या अशा असणाऱ्या तुझ्या ब्रीद वाक्याला धक्का लागेल. आणि अशा पद्धतीने जर युद्ध सोडला तर दूषण तुला लागेल, दूषण लागेल नाही यात नवल नाही. काय होईल तर सर्व अयोध्येमध्ये त्या ठिकाणी सर्वांचा अंत होईल. कारण लक्ष्मण जे गेले तर त्या ठिकाणी असणाऱ्या माता प्राण त्यागतील. अशा पद्धतीने एकाच चाकांत होईल. आणि म्हणून हा लट्टिका असणारा पणा सोड आणि आपण त्या ठिकाणी जाऊया. पूर्वी शिष्टाईचे वेळे झुंजणे दिसे गोकांबळे काचणी पाप बळे दिन सकळे केली मारू. आणि म्हणून युद्धामध्ये त्या ठिकाणी रावण काय करणार आहे तर आता जर तू आला नाही तर सर्व गोळामुळाचा सुद्धा त्या ठिकाणी अंत करणार आहे. अशा पद्धतीनं कोण तर हनुमंतराया बोलतात, ऐसा कृपाळू रघुनाथा न विसंबसे निज भक्ता ते सकल रणी सांडता दयाळुता काय झाली. आणि म्हणून अशा पद्धतीचा कसा तर कृपाळू उदार अशा प्रकारे तुम्ही आहात. आणि म्हणून कृपाळू असणारे तुम्ही स्वतःला मानवता. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी आले
तर त्या ठिकाणी काय होईल, रावण त्या ठिकाणी सर्वांना मारेल आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जे असणारे बंद आहे त्यांना कोण सोडवेल. अशा पद्धतीनं हनुमंतराया बोलायला लागले. स्वर्गी चिंतती सुरवर रावण मारिना रामचंद्र बंद सोडविना समुद्र निरंतर वाट पाहती. आणि म्हणून स्वर्गामध्ये सर्व देवगण त्या ठिकाणी चिंतत आहेत किंवा त्या ठिकाणी विचार करतायत आता रावणाला कोण मारेल किंवा रावण त्या ठिकाणी मरणार आहे आणि मेल्याच्या नंतर सकळ 33 कोटी बंदीखान्यामध्ये असलेले देव त्या ठिकाणी सुटणार आहेत. अशा पद्धतीचा विचार सर्वजण करतायत आणि जर तुम्ही इथं थांबला तर त्या ठिकाणी कोण सोडवेल. अशा पद्धतीचा विचार हनुमंतराया बोलायला लागले. ऋषी वाल्मिकाचे भाष्य अनागताती सुरास राम मारीन रावणास त्या बोलाच साच करी. आणि म्हणून त्या ठिकाणी कसं तर बोलिले वाल्मिका श्रेष्ठाची करीना आचरण दावीन नामा म्हणे किंवा कोणी याची कीर्ती वाढली गाणं. आणि म्हणून तुमच्या जन्माच्या पूर्वी त्या कोळी असणाऱ्या महर्षी वाल्मिकी कोळींनी किंवा वाल्य कोळ्यांनी महर्षी वाल्मिकींनी तुमचं असणारं सर्व त्या ठिकाणी रामायण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी रावणाला नाही मारलं तर त्यांचं सुद्धा भाष्य त्या ठिकाणी चुकीचं होईल. आणि म्हणून तुम्ही हा असणारा लटिकापणा या ठिकाणी धरू नका. चला त्या ठिकाणी सुवेळावरती जायचंय, लक्ष्मणजींना उठवायचं आहे आणि रावणाला मारायचं आहे. अशा पद्धतीनं हनुमंतराया भरतजींना बोलतात. सरक्षावे पुन्हा पुराणाशी ऋण घ्यावे ऋषी वचनाशी प्रतिज्ञाशी श्रीरामा. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रतिपालक असणारे तुम्ही किंवा धर्माचे पालन करणे पाखंड करणं अशा धर्माचे पालन करणारे आपण आहात. आणि म्हणून आता त्या ठिकाणी ऋषीचं वचन जे आहे तो वचन उल्लंघू नका. ऋषीच्या वचनाला त्या ठिकाणी उल्लंघू नका. आणि त्या ठिकाणी चला जाऊन त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला तर वाल्मिकी महर्षीने सांगितलेलं कार्य करायचं आहे. अशा पद्धतीनं हनुमंतराया बोलतात. ते प्रतिज्ञा साच करीना रावणा ते जीवी मारे शरणगताचा कैवारी निज भक्ता करी उल्हास. आणि म्हणून जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा साच करा, खरी करा. रावणाला त्या ठिकाणी मारा अशा पद्धतीनं आणि शरणागताचं कैवार त्या ठिकाणी तुम्ही करा. अशा पद्धतीची प्रतिज्ञा तुम्ही पूर्ण करा. अशोक वनिके माझारी अडकिले सीता सुंदरी दिस सोडवून झळ करी अभिषेक करी विभीषणा. आणि म्हणून त्या ठिकाणी अशोक वनामध्ये माता सीता अडकलेली आहे. माता सीतेला त्या ठिकाणी रावणानं त्या ठिकाणी बसवले ठेवलेलं आहे. आणि म्हणून माता सीतेला त्या ठिकाणी सोडवणूक करा. पुढे जाऊन त्या ठिकाणी लंकेच्या राजसिंहासनावरती विभीषणजीचा सत्कार त्या ठिकाणी विभीषणजींना राज्याभिषेक त्या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून देवा आपण त्या चला आणि ह्या जे उर्वरित कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी आपण चलावं. अशा पद्धतीनं राम समजून भरतजींना हनुमंतराया बोलतात. तुझी आनंद रघुनाथ पावन येन घालावे सर्वथा तुझ विना मे सगळ व्रथा असारता भूमिभार. आणि म्हणून देवा तुझी आण आहे, तुझी शपथ आहे. ह्या ठिकाणी मी पाऊल सुद्धा पुढे टाकणार नाहीये. कारण तुझ्या शिवाय तुझं विना सख्या मज नाही कोण. वाटो तो चरणी घालू मिटे ह्या नयन माय बाप बंधूजन असा सर्वस्व आमचं आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, कृष्ण माझा या नयन सर्वस्व अस्तित्व आहे. आणि म्हणून देवा आपण चला किती पाहासी निर्वाण कासयासाठी धरीसी मोन तुझ विना न करी गमन येतेचे प्राण कसानीन. आणि म्हणून देवा किती निर्वाण पाहतोस, किती अंत
ठिकाणी मी आतापर्यंत एवढा असणारा प्रयत्न करतोय, पण तू मौन धरलेला आहेस, तू काय त्या ठिकाणी बोलत नाहीयेस. आणि जर ह्या ठिकाणी याच्या पुढे जर बोलत नसेल तर मी मात्र या ठिकाणी माझा प्राण त्यागेन. अशा पद्धतीने हनुमंतराय बोलतायत, सर्वतोपरी प्रयत्न करतायत. कसं तर राम बोलावं किंवा त्या ठिकाणी भरतजी बोलावं. आणि मग भरतजी काय बोलतात, नमन तुझिया पायासी लोटांगण चरणासी बहु झालो काशी विशी रणियुद्धासी नवचता. आणि म्हणून नमन आहे माझं, तुमच्या पायावरती माझा नमन आहे. त्या ठिकाणी लोटांगण जनावरती घालतोय. पण देवा आता काय करा, तर आता त्या ठिकाणी घाई करा, आपल्याला त्या ठिकाणी सुवेळा नावाच्या पर्वतावरती जायचंय. अशा पद्धतीनं कोण तर हनुमंतराय बोलतात, अश्रू आले दोही डोळा भाद्रकाती चळचळा सर्वा मी स्वेद कल्लोळ चालिला कपी विकळ जाऊ आणि म्हणून त्या ठिकाणी पाहे. सर्वतोपरी प्रयत्न माझ्या हनुमंतराय करतायत. डोळ्यामधून त्या ठिकाणी नेत्रामधून अश्रुधारा व्हायला लागले, डोळ्यातून पाणी वाहता वाहता देवाची त्या ठिकाणी काय तर भरतांची काकलूत करतायत. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केले, तुम्ही नाही आलो तर मी आलो अशा पद्धतीने बोलले. शेवटी जर नाही आला तर मी आता या ठिकाणी प्राण त्यागेन अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलतायत. आणि मग बोलता 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 आता भरतजी पुढे काय बोलतील ते आपण पुढील या ठिकाणी सूचना करून ऐकायचं आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित. आणि या ठिकाणी मज कामर आहे काय तोरपण पाहिजे या न्यायानं किंवा साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी बोलवी ताजनी वेगळाची या न्यायानं जे काही भगवंतानं यथामती त्या ठिकाणी बुद्धी दिली, बोलण्याचं असणारं सामर्थ्य दिलं, त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर आपलं बोबडं बांधून या ठिकाणी क्षमा करतात अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. राजा रामचंद्र